नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. बीडमध्ये दुर्दैवी श्री संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीनं हत्या झाली, त्यानंतर एक आर्थिक अंगाने पण चर्चा सुरू आहे आणि ती आहे सोलार आणि विंड एनर्जी अर्थात पवनचक्क्या. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहामध्ये सांगितलं आहे की महाराष्ट्रामध्ये उद्योगपूरक असं जर वातावरण हवं असेल तर बीडच का महाराष्ट्रामध्ये सगळीकडे उद्योगांना व्यवस्थित आणि योग्य ते वातावरण आणि संरक्षण मिळायला हवं. मला असं वाटतं की बीडच्या प्रकरणामध्ये देशमुख कुटुंबांना जसा न्याय मिळणं आवश्यक आहे, तसाच महाराष्ट्रातलं उद्योग जगत हे अधिक सुरक्षित व्हावं ह्या दृष्टीनं खरं तर सरकारनं प्रयत्न उचलायला हवेत. आणि म्हणून माझ्यासोबत सर तुमचा परिचय महाराष्ट्राला करून द्या. मी अनंत रामचंद्र काळकुटे. एनर्जी इन्फ्रा म्हणून माझी पुण्यात कंपनी आहे, पुण्यात हेड ऑफिस आहे. गेले 20 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये काम करतो, रिन्युएबल एनर्जीच्या. राईट. आणि बीडमध्ये सर तुमचं किती इन्स्टॉलेशन आहे? बीडमध्ये आमचं 450 मेगावॅट विंड आहे आणि 150 मेगावॅट सोलर आहे. राईट. असं 600 मेगावॅटचं. करेक्ट. तर काळकुटे साहेबा एवढा उत्तम आत्ता महाराष्ट्रात ह्या क्षणाला मनुष्य नाही आहे की जे तुमच्या आणि माझ्या मनातले जे असंख्य प्रश्न आहेत त्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी. आणि हीच मुलाखत मी श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवणार आहे, कारण उद्योग जगताला तिथे अनुकूल वातावरण हवं ह्या दृष्टीनं ह्या मुलाखतीकडे तुम्ही बघा. आणि आपल्या सगळ्यांच्या मनातले काही प्रश्न मी त्यांना विचारणार आहे. पण तुम्ही असं म्हणालात की मेढाकडं तुमचं जेव्हा रजिस्ट्रेशन झालं तेव्हा तुम्ही एकटे मराठी होते. हां, त्यावेळेस मी एकटा मराठी होतो. 2011ला म्हणजे झालं ते. त्यामध्ये पूर्वी बाहेरच्या कंपन्या असायच्या सगळ्या, पंजाब, महाराष्ट्र बाहेरच्या. हो, मध्य प्रदेश असतील किंवा त्या तुमच्या गुजरातमधले असतील, ही लोक मंडळी होती याच्यामध्ये. त्यावेळेस मी जे मेडा रजिस्ट्रेशन केलं ते पहिलं रजिस्ट्रेशन केलं होतं. अरे वा, तुम्ही मूळचे? मी मूळ बीडचाच आहे. बीडमधलं कुठलं गाव तुमचं? बीड मांजरसुंबा प्रॉपर. हां. आणि पूर्वी काय होतं की विंड स्पीड जी होती ती आपलं 12 मीटर पर सेकंद या बालाघाट पर्वतरांगावर मिळायची. 12 मीटर पर सेकंद. आता हे जरा नीट समजावून सांगा. एका सेकंदामध्ये 12 मीटर म्हणजे काय? 12 मीटर म्हणजे 12 मीटर स्पीड झाली त्याची. जे वाऱ्याची स्पीड आपण पळालो असं तर 12 मीटर पळालं तर एका सेकंदात 12 मीटर. राईट. म्हणजे हा तर वाऱ्याचा वेग आहे 12 मीटर, एका सेकंदामध्ये 12 मीटर. तर तो सह्याद्रीवर मिळायचा पूर्वी. मग त्यावेळेस काय होतं, नवीन मशिनरीज निघालेल्या होत्या सगळ्या, तर त्या हाय विंडलाच चालायच्या त्या मशिनरी पूर्वी. आणि छोट्या मशीन असायच्या पूर्वी, 500 किलोवॅटच्या, 800 किलोवॅटच्या वगैरे अशा मशीन असायच्या. तर त्या मशीन जेव्हा त्या याच्यावर चालायचे तर ते पठार तेवढंच वापरलं जायचं तुम्हाला. म्हणजे नाशिकपासून ते याच्यापासून पर्यंत, समजा कोल्हापूरपर्यंत ते पठार वापरलं जायचं महाराष्ट्रात. आणि त्याच्यानंतर काय झालं, सह्याद्रीत किती स्पीड विंड? 12 मीटर पर सेकंद. तिथं पण आणि बालाघाटला पण? बालाघाटला 6 मीटर पर सेकंद. ओके, सह्याद्रीच्या निम्मच आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस विंडमिल महाराष्ट्रात आल्या त्यावेळेस खालच्या बाजूला गेल्याच नाही त्या सगळ्या सह्याद्रीवर लागले. कारण त्या विंडची स्पीडच तेवढी, म्हणजे त्या मशीनची कॅपॅसिटीच तशी होती की हाय विंडला चालायच्या मशीन, लो विंडला चालत नव्हतं. करेक्ट. मग कालांतराने काय झालं, आम्ही 2011 मध्ये मी त्या भागामध्ये जवळपास 12 ते 13 मास्ट बसवले. विंड मास्ट हे याच्यासाठी असतात की त्याची स्पीड 2-3 वर्ष मोजावं लागते, त्याच्यावर किती स्पीड येते त्याची. तर ती माझी म्हणजे ती सुरुवातच होती, कारण मराठवाड्यात हे प्रोजेक्ट यावं ही माझी मनापासून इच्छा असायची. बीडकर म्हणून. बीडकर म्हणून इच्छा असायची. मग त्यानंतर आम्ही एक 10-11 मास्ट लावले तिथं त्या पिरियडमध्ये. मग त्याचे 3-4 वर्ष रिडिंग वगैरे मिळाले आम्हाला त्याच्या 14 मध्ये. त्या रिडिंग मिळाल्यानंतर काय झालं की त्यावेळेस मशीन ज्या होत्या लो विंडच्या मशीन होत्या सुरुवातीला. लो विंड तिकडे चालत नव्हत्या त्या. ओके. लो विंड म्हणजे कमी, सॉरी, हाय विंडला चालणाऱ्या मशीन, 12 मीटरच्याच मशीन होत्या. इकडे 6 मीटर पर सेकंद अशी तुम्हाला स्पीड मिळते. ओके. तर मग त्याच्यानंतर काय झालं, गमेसा कंपनीने पहिली मशीन काढली. कोणत्या कंपनी? गमेसा. मग त्या गमेसा मशीन आम्ही गेवरायला एक प्रोजेक्ट केला 80 मेगावॅटचा कम्प्लीट पहिला. 2014ला. त्याच्यामध्ये लो विंडमध्ये चालणाऱ्या मशीन तिथं इन्स्टॉल झाल्या पहिल्या 6 मीटर पर सेकंदला. तिथं 80 मेगावॅटच्या गेवरायला आम्ही सक्सेसफुली प्रोजेक्ट कम्प्लीट केला आणि डिलिव्हर केला. पनामा एनर्जी म्हणून त्याचं नाव होतं. ओके. ही तुमचीच कंपनी? नाही, पनामा ही आपला कस्टमर होतं पनामा. ओके. त्याच्यासाठी तुम्ही काम केलं? त्याच्यासाठी आपण इन्फ्रा वर्क केलं. म्हणजे आपला स्कोप असतोय, आपण काय करतो, बॅलन्स ऑफ प्लांट काम करतो. बॅलन्स ऑफ प्लांट म्हणजे काय आहे की प्लांट हा आम्हाला दिला जातो, म्हणजे मशीन जी दिली जाते आम्हाला, पण बाकी त्याचं विंडची स्पीड काढणं तिथली, किंवा मास्ट लावणं तिथलं, जमीन खरेदी करणं, इलेक्ट्रिकल इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं, सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो. तुम्ही स्वतः टर्नकी सोल्युशन देतो आपण. राईट. बरं.
पण तुम्ही आता म्हणाला की तुम्ही 3 वर्ष वाऱ्याचा अभ्यास केला. हो तिथं मग 3 वर्षांत लक्षात आलं की ते 6 मीटर 6 मीटर पर सेकंद आहे. आणि पहिलं इन्स्टॉलेशन झालं 2014 14-15 तुम्हीच केलं हो 2000. तिथंच केलं आपण ह्याच्यामध्ये. ओके. आणि ती खाजगी जागा होती का ती नाही सरकारी? सगळं खरेदी करूनच जागा घेतल्या होत्या आपण त्यावेळेस. तेव्हा काय भावाने तुम्ही जागा घेतली होती? त्यावेळेस ती काहीतरी 3-4 लाख रुपये एकर पर्यंत घेतली होती आपण 13-14ला ती. ओके. हां. मग त्याच्यानंतर काय झालं की 2015 नंतर काय झालं, महाराष्ट्रात जे गव्हर्नमेंटची पॉलिसीज होत्या ज्या उपयुक्त पॉलिसी ज्या असायच्या ह्याच्या विंडसाठी, त्या पॉलिसीज तेवढं प्रॉपर नव्हत्या समजा 2013-14 नंतर. मग त्याच्यानंतर महाराष्ट्रात बराच गॅप पडला हे याला. त्याचं कारण एक होतं दुसरं अजून की महाराष्ट्रात सेंट्रलचं नेटवर्क नव्हतं. सेंट्रल जे ग्रीड आहे पॉवर ग्रीडचं ते नेटवर्क महाराष्ट्रात नव्हतं जास्त, की कारण जे महाराष्ट्र उत्पादित झालेली वीज नॅशनल ग्रीडला जोडण्यासाठी. कारण त्याला काय होतं- केव्हीके स्टेशन्स लागणार. हा नाही त्याचं कारण काय होतं की महाराष्ट्र स्वयंपूर्ण विजेला एवढा मोठा होता पहिल्यापासून की महाराष्ट्राचीच वीज जी तयार होत होती तीच कम्प्लीट वापरल्या जायची. त्याच्यामुळे सेंट्रलचे सबस्टेशन आपल्याकडे नव्हते त्या पिरियडमध्ये. मग त्याच्या कालांतराने काय झालं, आता मध्ये तुमचं ते डोंगर सेलू तालुका आहे ना, सेलू आपल्या वाशी तालुक्यातला, नाही वाशी तालुक्यात सेलू गाव आहे ना, धाराशिव जिल्ह्यातल्या वाशिव तालुक्यातलं सेलूगाव. तर त्या सेलू गावाला एक 400 केव्हीचं सबस्टेशन झालं, जी लाईन सोलापूर औरंगाबाद जी लाईन जी नवीन इन्फ्राची कामं झाली. तर तिथं ते सबस्टेशन चालू झालं. मग ते सबस्टेशन प्युअरली रिन्युएबल एनर्जीसाठी केलेलं आहे ते. ओके. म्हणजे रिन्युएबल एनर्जी जेवढी वीज तयार होईल ती सगळीची सगळी वीज त्या सबस्टेशनला जाईल. बघा, काळकुटे साहेबांचा इंटरव्ह्यू यासाठी महत्त्वाचा आहे की आता कुठल्याच प्रश्नाची उत्तरं जी महाराष्ट्रातल्या अनेक लोकांच्या मनामध्ये आहेत त्याचं उत्तर मिळणं बाकी राहणार नाही. त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की तिथे केवळ डेडिकेटेड केलेले नॉन रिन्युएबल एनर्जीसाठीचं केव्हीकेचं स्टेशन होतं, ज्याची कॅपॅसिटी होती रिन्युएबल एनर्जी, रिन्युएबलसाठी, नॉन रिन्युएबल एनर्जीसाठी त्याची क्षमता होती 400 किलो, म्हणजे 400 ह्याचं केव्हीचं सबस्टेशन आहे. साधारण तिथं 1000 मेगावॅटच्या पुढे त्याच्यामध्ये वीज जाईल तिथं. ओके. मग तिथून सुरुवात झाली महाराष्ट्रामध्ये धोरणं बदलायला. धोरण. आणि धाराशिव बीड त्याच्यामुळे काय झालं की मग सेंट्रलचे जे टेंडर निघायचे सप्लाय करण्याचे, तर सबस्टेशन नसल्यामुळे महाराष्ट्रात कामच करता येत नव्हतं. ते टेंडर कोणी इकडे भरत नव्हतं आपल्या इकडे. मग ते सबस्टेशन झाल्यामुळे आता काय झालं, ते प्लॅनिंग मध्ये आलं सबस्टेशन. ते सबस्टेशनचं एकदा काम चालू झालं आणि त्याच्यानंतर खरी इकडं हे चालू झाली. मग त्यावेळेस आमच्या मासचे उपयोग झाले, जे आम्ही 11 मास लावले होते त्यावेळेस, किंवा इकडे विंड स्पीड. कारण जोपर्यंत विंड स्पीड बँकेला दाखवत नाहीत तुम्ही, त्याचे जे डाटा तयार करून त्याच्यावर जे मशीन चालवत नाही तुम्ही त्याच्यावर, समजा त्याचं जे एक सॉफ्टवेअर आहे त्याचं, त्या सॉफ्टवेअरमध्ये तो डाटा टाकावा लागतो. मग त्या स्पीडला ती मशीन चालती का नाही हे तिथं डिक्लेअर होतं ते. पण तो जेव्हा बँकेबल रिपोर्ट कधी बनतो, जेव्हा तुमच्याकडे डाटा असतो, आणि तो दरवर्षी त्या सीझनचा डाटा मिळावा लागतो. या वर्षी जानेवारीमध्ये किती डाटा आहे, दुसऱ्या वर्षीच्या जानेवारीमध्ये किती डाटा आहे, तिसऱ्या जानेवारी, त्याच्यामध्ये एक 2-5% फक्त डिव्हिएशन असलं तर चालतं. एक प्रश्न आहे, हिवाळा, पावसाळा आणि उन्हाळा तिन्ही ऋतूमध्ये हवेत काय फरक पडतो? बालाघाटला कमी जास्त फरक पडतो. तुम्ही आता ह्याच्यापासून, आता समजा तुम्ही जानेवारीपासून तुम्ही मकर संक्रांत असते, पतंग कशी उडतात चांगली, तर त्यावेळेस जरा वाऱ्याची स्पीड हळूहळू वाढत जाते जूनपर्यंत. जूनला पाऊस पडतो, त्याच्या आधी वाऱ्याची स्पीड आलेलीच असते सगळी. आणि हे साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत चांगलं चालतं ते सगळं. ओके. त्याच्यानंतर चालतं ते, पण थोडी स्पीड जनरेशन थोडी कमी होतं. ओके, फाईन. एका पवनचक्कीच्या इन्स्टॉलेशनची, बरं त्याच्या आधी तुम्ही म्हणालात की तिथे 6 मीटरची स्पीड होती, पण तुम्हाला टेक्नॉलॉजी मध्ये पण बदल करावा लागणार. तिकडे 12 मीटरच्या सगळ्या मशीन होत्या. त्या मशीन नंतर तयार होऊन आल्या ना. कुठून आल्या ते तयार होऊन? त्या बाहेरून परदेशातून मशीन तयार झाले आधी, त्याचे शोध लागले. पण आता काय झाले, सगळ्या ज्या कंपन्या आहेत, वेस्टास असेल किंवा तुमची गमेसा असेल, तुमची जी असेल, तुमची एनविजन असेल, सुझलॉन आहेच इंडियातली मोठी कंपनी, सुझलॉन सुद्धा. तर ह्यांनी काय केलं, ह्यांनी त्यामध्ये अभ्यास करून हे लो विंडचे मशीन काढले. पण आता हे सगळ्यांचे प्रोजेक्ट फॅक्टरीज काय झालं, भारतात झालेत आता या स्वतःच्या. म्हणजे आता इंडिजिनियसली आपल्या पुण्या बिनात बनत आहेत ना. तुम्ही पण बनवता का? नाही आम्ही नाही बनवते. जीची मशीन इथं तयार होती, एनविजनची मशीन इथं आपल्या चाकण MIDC मध्ये तयार होती. इथे विंड तयार होतात, मशीन मोठ्या टर्बाईन. नाही टर्बाईन तयार होतात. याच्यात महत्वाचा पार्ट टर्बाईनच आहे. जे खाली असतं ते नाही तो मोठा वरचा गट्टू असतो, जो फॅन. नाही फॅन नाही, गट्टू. तो जो जनरेटर असतो ना, तो मोठा, तो त्या पात्याच्या एकूण किती पाते असतात त्याला? 3 पाते. त्या 3 पात्याच्या मागच्या बाजूला ते टर्बाईन असतं. ते खरं जनरेटर ते म्हणजे हार्ट तो आहे मशीनचा. आता टॉवर आणि ते ब्लेड जे असतात ना, तुम्ही जनरली प्रोजेक्ट जिथं असतात समजा, त्या जवळ त्याची फॅक्टरी टाकली जाते, कारण लॉजिस्टिकचे फार मोठे वाहतूक लांब न्यायचे ते ट्रक दिसतात ना आपल्याला रस्त्यावर वाहताना, मोठे ते ट्रक. आणि टॉवरच्या सुद्धा फॅक्टरी जवळ आसपासच टाकले जातात. मग ते टॉवर सुद्धा हेवी असतात. ते एक टॉवर जे सेक्शन असतात ते फार हेवी असतात. त्याच्याप्रमाणे ते मग
ते भारतातही त्या गोष्टी तिथं आपल्या ह्याच्यात चालू झाल्या. आता मला जेवढं कळतं प्लांट लोड नावाचा एक प्रकार असतो बरोबर. हां. आता थोडीशी तांत्रिक माहिती पण ते आवश्यक आहे. एक तर मला ह्याची माहिती द्या, एक मशीन इन्स्टॉल करण्यासाठी किती कॉस्ट येते, वर्षभरानंतर मधल्या काळामध्ये 12 महिन्यामध्ये त्याचं मॅनेजमेंट करण्यासाठी किती पैसे लागतात, आणि वर्षाच्या अखेरीला बालाघाटमध्ये त्याच्यापासून किती प्रत्यक्षात उत्पादन होतं पैशाच्या स्वरूपात आणि युनिटच्या स्वरूपात. बरं, आता ह्याच्यात काय आहे की आपल्याकडे साधारण आता ज्या मशीन आहेत आपल्याकडे आलेले आम्ही गेवरायला ज्या मशीन बसवले होते ते 2 मेगावॅटचे मशीन होते. एक मशीन 2 मेगावॅटची होती. आता आपण पर डे 2 मेगावॅट तो कंटिन्यू चालूच असतं. ते समजा ते जनरेशन जे असतं ना ते कंटिन्यू चालूच असतं ते. तर त्याच्यामध्ये काय आहे की साधारण वर्षाला आहेत ना 20-1 लाख युनिट जनरेशन होतं एका मेगावॅटचं, एका मशीनचं, एका मेगावॅटचं. ओके, मग इथं 40 मेगावॅट झाले तुम्ही. हा, तर ते 2 मेगावॅट आहे म्हणजे 40 लाख युनिट त्यावेळेस जनरेट होत होते एका मशीन त्या पात्यापासून, त्या पात्यापासून एका याच्यापासून 40 लाख मेगावॅट. आता MSCB तुमच्याकडनं काय भावनी करते? आता MSCB पूर्वी काय होतं, पूर्वी रेट फार चांगले होते महाराष्ट्रात. 5 रुपये 71 पैशाने हायेस्ट रेट घेतलेला MSCB परचेस केलेला. आणि आता कारण त्यावेळेस मशीन कॉस्टही जास्त होते ते, त्याच्यामुळे ते काही परवडत नव्हतं ना, त्यामुळे रेट जास्त द्यावा लागायचं MSCB ला. पण MSCBच्या नंतर लक्षात आलं की हा रेट जास्त जातोय आपल्याकडून समजा. कमाल आहे. म्हणजे पीकला 17 रुपयाने युनिटने वगैरे घेतो. नाही, आता ते त्यांचे म्हणजे बाकीचे एक्सपेन्सेस वगैरे असतील ना MSCBचे, ते लोड होत असतील ना, ट्रान्समिशन हे ते सगळ्याच गोष्टी. तर त्याच्यानंतर झालं काय की आता 3.3चे मशीन आले तुमच्या इथं. ह्याला कुठल्या दिशेला आम्ही बघणं अपेक्षित आहे? या दिशेला. हां. तर 3.3चे मशीन आता बालाघाटवर बसतोय आपण. 2 मेगावॅट नंतर 3.3 मेगावॅटचे मशीन. 3.3 मेगावॅट. हो, 3.3 मेगावॅट. बरं, तुम्ही हे रेट नाही सांगितलं. 5.71 पासून तुम्ही घेता MSCB कितीपर्यंत खाली आली? नाही, MSCB नंतर आजच्या डेटला तर MSCB सुद्धा 3 रुपयांनीच मागती सध्या. हो, पण ह्याचं काही अग्रीमेंट होत नाही का इन्स्टॉलेशनच्या आधी? होतं ना, आता 25 वर्षाचं होतं आता. राईट, म्हणजे 25 वर्षासाठी. मग ज्यांनी 5.71 अग्रीमेंट केलेलं 13 आहे, वर्षाचे होते ते, आता ते संपले ते का? संपत आले जवळपास. आता 40 लाख ज्या वेळेला युनिट्स तयार होतात वर्षाला, हो, त्यावेळेला तुम्हाला MSCB कडनं किती पैसे मिळतात वर्षाकाठी? 5 कोटी म्हणजे त्यावेळेसचे जे केलेले आहेत समजा 5.71. आता गेवराईचा प्रोजेक्ट जो आहे आमचा तो 5.71नीच अग्रीमेंट झालेला अजूनही. मग त्यातल्या गेवराच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला एका मशीनकडनं किती पैसे मिळतात? एका मशीनकडनं साधारण बघा ना तुम्ही 5 चोक 20 साधारण 2 कोटी रुपये वर्षाकाठी येतात. ओके, इन्स्टॉलेशनचा खर्च नाही तुम्ही सांगितलं. एक मशीन ती इन्स्टॉल करायला तुम्हाला त्यावेळेस जो होता 2 मेगावॅटच्या मशीनला साधारण 14-15 कोटी रुपये खर्च यायचा. राईट, त्यावेळेस. आणि आता त्याच मशीनला किती खर्च येतो? आता ते 2 मेगावॅटचे मशीन बंद झालं, 3.3 त्याला किती खर्च येतो? 3.3च्या मशीनला मशीन कॉस्ट 22 कोटीच्या आसपास जाते आणि 6 कोटीचा इन्फ्राचा खर्च असतो, साधारण 28 कोटीच्या आसपास टोटल हे जातं त्याच्यात. बरं, आणि मग त्यातनं प्रोडक्शन पण वाढलं ना, 40 लाखाचं प्रोडक्शन वाढलं. किती झालं आता 60 झालं, 60 आणि वरचे 0.3 समजा 63-64 लाख युनिट्स एका मशीन पासून. म्हणजे तुमचं साधारणतः 28 कोटी रुपये इन्स्टॉलेशन खर्च केल्यानंतर तुम्हाला साधारणपणे एका मशीन, ती जी काही पवनचक्की आहे त्याच्यापासनं 63 लाख रुपयाचं वार्षिक उत्पादन मिळतं, बरोबर. आणि मधल्या काळामध्ये एकदा इन्स्टॉलेशन दिल्यानंतर पुन्हा काही कुठला खर्च आहे त्याला? नाही, त्याला फक्त वॅन्डेम असतं आपलं, म्हणजे बाकी किरकोळ स्वरूपात. ट्रिप झालं किंवा वाऱ्याची स्पीड कमी झाली, पुन्हा कुठला खर्च नाही, बाकी काय तेल पाणी वगैरे काही नाही. ते होतं थोडंफार नॉमिनल असतं. ते किती असणार एका मशीनसाठी? किती खर्च येतो एका मशीनसाठी? आता मला आजच्या डेटची एक्झॅक्ट अप्रॉक्सिमेटली नाही मला माहिती. मेंटेनन्सचा म्हणतो मी, म्हणजे आजच्या डेटला मेंटेनन्सची कॉस्टिंग माझ्याकडे एवढं नाहीये, मी नंतर सांगू शकेल. फाईन, पण तरी तो फार मेजर नसावा. मेजर नसतो. 1-2 लाख रुपयापेक्षा जास्त नसावा. नाही, थोडं जास्त होईल ना. 1-2 लाखांनी काही होणार नाही एका मशीन. एक मनुष्य किती मशीनला मेंटेन करतो तुमच्या? तुम्हाला सांगतो की आज समजा तिथं आपण गेवराईचा प्रोजेक्ट मेंटेन होतोय ना तिथला, समजा आता मी तर नाही वॉन्डम नाही करत, ते गमेश नावाची कंपनी ज्यांनी मशीन बसवलेले आहेत तेच मेंटेन करतायत ते सध्या. तर त्यांचं काहीतरी 5-7 लोकांचा स्टाफ आहे, जवळपास 40 मशीन मेंटेन करतात. 5 लोकांच्या जोरावरती 40. कारण काय ते स्काडावर आहे सगळे ऑटोमॅटिक. आता आज काय झालं, आज मोबाईलवर आले, तुमचं मशीन तुमची वैयक्तिक मशीन असेल. हो, मी माझ्या घरी इन्स्टॉलेशन आहे ना. हो, मी माझ्या घरावरती रूफटॉपला सोलार केलेलं आहे, तर मला माझ्या मोबाईलवर जनरेशन मोठ्या मशीनचं सुद्धा तुमच्या मोबाईलवर सुद्धा दिसतं आज आपल्या मशीनने किती जनरेट केलंय. त्याच्यामुळे आता कुठे जायचं काही गरज राहिलेली नाही, ते बघायला सुद्धा कुठे. बरं, काळकुटे साहेबांनी मला असं सांगितलंय की त्यांना बीडच्या राजकारणातल्या कुठल्याही गोष्टीवरती बोलायचं नाही, त्यामुळे इथून पुढे आपण जे बोलू ते जनरलाइज स्टेटमेंट आहे असं आपण म्हणूया. जनरलाइज स्टेटमेंट, ठीक आहे. ते बीडच्या राजकारणाशी लोकांनी जोडलं तर तो त्यांचा भाग आहे. मी अजून ह्याच्यामध्ये थोडं विषय ॲड करतो थोडा, की जेव्हा आम्ही विंडमास्ट 11ला लावले समजा, तर 11च्या पूर्वी काय असायचं, 14-15 पर्यंत सुद्धा साधारण की तुम्ही जमिनी विकत घ्यायचे सगळे लोक.
जमीन परचेस करायची विंडमिलसाठी. पण मी त्यावेळेस काय केलं सगळ्यात आधी, की हे शेतकरी जो आहे आपला, शेतकऱ्यांना जमीन एकदा प्रोजेक्ट झाल्यानंतर शेतकऱ्यांना जमीन काय मिळत नाही परत ती, आणि कंपनी त्या जमिनीकडे काही लक्ष देत नाही. तर मी कंपनीसमोर प्रस्ताव मांडला आहे का, की आपण ही जी आहे जमीन ही आपण लीजवर घेतली तर शेतकऱ्यांना 30 वर्षानंतर जमीन परत मिळेल शेतकऱ्यांना. तुम्हीच पहिले pioneer आहात. पहिला मीच आहे त्याच्यातलं. बघा सगळेच पहिल्या गोष्टी आज महाराष्ट्रात कळल्या. मग त्यावेळेला तुम्ही भाडेपट्टा कसा ठरवला? भाडेपट्टा आम्ही काय केलं त्या पिरियडमध्ये, की समजा आज त्या लोकांची शेतकऱ्यांची चर्चा केली मी, की जाऊन तुम्हाला किती वार्षिक उत्पन्न किती होतं याचं. सोयाबीन लावलंय समजा, आपल्या इकडे सोयाबीन जास्त आहे मराठवाड्यात समजा, तो सोयाबीन लावलं. मग त्यांनी सांगितलं की सगळा खर्च वगैरे जाऊन आम्हाला एक 10-15 हजार रुपये 20,000 रुपये एकरी मिळतात म्हणून. एक 3 वर्षापूर्वी त्यांची कॅल्क्युलेशन केल्यावर 2020-21ची गोष्ट आहे समजा, करोना झाल्यानंतरच्या विषय. मग त्यांनी ते सांगितल्यानंतर मी काय केलं, की त्यांना एक मॉडेल तयार केलं, की तुम्हाला म्हणलं 15,000 रुपये आपण किराया देऊ म्हणलं जमिनी वर्षाला एक एकरला. आणि दरवर्षी त्याचं एस्केलेशन समजा 2-3 टक्क्याचं एस्केलेशन होईल समजा त्याच्यामध्ये, असं हे केलं. आणि दरवर्षी तुम्हाला भाडेपट्टा मिळेल समजा त्याचा. पण त्याच्यात माझ्या दृष्टीत कोणात काय आलं त्याच्यामध्ये सगळ्या, की बऱ्याच कंपन्या आल्या तिथं, काहीच्या कॅपॅसिटी नव्हत्या करायच्या तरी ते आल्या तिथं. मग त्यांनी काय केलं, तुमच्यासारखे शेतकऱ्याबरोबर समजा ॲग्रीमेंट केलं. ॲग्रीमेंट तर झालं, पण पुढं काय पुढच्या वर्षी त्याच्यात असं लिहिलेलं आहे की तुमचं पहिल्या वर्षी जर समजा दुसऱ्या वर्षी भाडं नाही आलं तर बंद, तुमचं ॲग्रीमेंट खलास होईल, असं त्यांनी सांगितलं गेलं ते. पण त्याच्यामध्ये मी काय केलं, त्याच्यामुळे नंतर मग वन टाईम पेमेंट करा म्हणलं तुम्ही. कंपन्यांनी राहू नाही तर नाही राहू, ॲटलिस्ट शेतकरी तर तो त्या गोष्टीमध्ये हे होईल. ते पण कंपनीने समजा त्यांचंही काम आहे, कंपन्याचंही समजा, की हे जे इन्व्हेस्टर जे आहे तर त्यांचंही काम आहे की शेतकऱ्यांना ॲश्युअर केलं एकदा तुम्ही तर त्यांच्याबरोबर 30 वर्ष राहायला पाहिजे तुम्ही त्या गोष्टीत. तर मग मी तेच केलं की लोकांना 30 वर्षाचं आपण एकदम पेमेंट देऊ. प्रोजेक्ट तुमचा 4 वर्ष उशीर झाला, 5 वर्ष उशीर झाला, शेतकरी त्याच्यासाठी काही अडकून पडणार नाही त्याच्यासाठी, किंवा शेतकऱ्याला काय केसेस करायचे किंवा 12 भानगडी करायची गरज नाही. त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीमध्ये त्यांना वन टाईम पेमेंट, त्याच्यानंतर 4.5 लाख रुपये वन टाईम पेमेंट दिला आपण एका मशीनसाठी, एका एकरसाठी. 7 एकरचं साधारण आम्ही आजच्या डेटला 7 चोक 28 आणि ते समजा 3.5 31-32 लाख रुपये एका एकरला? नाही, एका मशीनसाठी 7 एकर लागतात. एका मशीनला 7 एकर लागतात रोड धरून, जो अप्रोच रोड आहे. पण आता तुम्हीच सांगितल्याप्रमाणे इथेच त्या अपप्रवृत्ती शिरल्या ना, ज्यांची क्षमता नव्हती अशाही कंपन्या ह्या पैशाच्या लाभानं तिथं आल्या, बरोबर. आणि मग त्यांनी शेतकऱ्यांना फसवायला सुरुवात केली. हो ना, झालं ना, काही ठिकाणी झालं. त्यांनी काय केलं, इनिशियल ॲग्रीमेंट केले काही ठिकाणी, मग ते नंतर निघून गेले ते सगळे. पण आता विषय काय होता, की माझ्या डोक्यात काय होतं, की मराठवाड्यातला शेतकरी आपल्या इथलं एक तर त्याची जमीन त्याला 30 वर्षांनी परत मिळव, त्याला 30 वर्षांनी. आणि आजचा विषय काय, की समजा आज आपण वन टाईम पेमेंट केलं त्यांना समजा, तर परत त्या गोष्टीचं परत त्यांना कोणाकडे जायची गरज नाही ना त्यांना त्या गोष्टीसाठी. तर पण त्याच्यानंतर काय झालं, की बऱ्याच गोष्टी त्याच्यात अपप्रवृत्ती तुम्ही म्हणल्यासारखं शिरत गेल्या त्याच्यात. मग काय कोणाचे वेगवेगळे इंटरेस्ट तयार झाले समजा, या सगळ्या गोष्टीचा विषय आहेत. पण मग ही गुंडापुंडांची मदत घ्यायची जी कंपनीने सुरुवात केली, नाही ह्याच्यात काय झालं साहेब, की हे जे तुमचा प्रश्न आहे ना तो बरोबर येतो. त्याच्यामध्ये आमचं म्हणजे माझं जे दृष्टिकोन आहे, आता माझं काय झालेलं आहे, मी राजकारणावर बोलायचा हा विषय नाही. मी आता आधी स्पष्ट केलं ना प्रेक्षकांसाठी, व्यवसाय तुम्हाला काय झालेलं आहे, मी आहे मूळ बीडचा. मी जवळपास 2003 पर्यंत 4 पर्यंत बीडमध्येच होतो मी. त्याच्यानंतर ह्या कामानिमित्त मी बाहेर गेलो समजा, इथं मला पुण्यात आहे, मी पुण्यात ऑफिस माझं. तुमच्या कंपनीची उलाढाल किती? माझ्या जवळपास 150 कोटीच्या आसपास आहे. तर माझा प्रश्न हा सार्वत्रिक आहे, तुम्ही त्याला बीड म्हणून स्पेसिफिक बघू नका, कारण प्रेक्षक आपले हुशार आहेत ना, त्यांना जे घ्यायचं ते घेतील. नाही, मी गुंडापुंडांचा ह्याच्यामध्ये तेच सांगतोय मी तुम्हाला आता, की विषय काय झाला, की आज मी तुम्हाला समजा हे केलं. आता कंपनीच्या बाजूने मी काही गोष्टी सांगतो, असं नाही की सगळ्या शेतकऱ्याच्या बाजूने. काय होतं, की कंपनीचं आम्ही आज इथं इरेक्शन करायचंय मला ह्या जागेवर आता, तर त्याच्या पाठीमागे क्रेन्स आले, गाड्या आल्या. एका वेळेस ताफा कमीत कमी 10-15 गाड्याचा असतो, मोठमोठे ट्रेलर उभा असतात कोणतरी. मग एखादं काय करतो, गावातला रिकामा माणूस असतो, काही म्हणजे सगळेच चांगले असतात असं नाही प्रवृत्ती सगळी. मग एखादा येतो तो आडवा म्हणतो, तिथं आडवा काहीतरी कारण काढायचं, काहीतरी कारण काढायचं, आडवा म्हणतो, ते असं करतो तो गावातला माणूस. मग ते काय होतं, मग एवढी मोठी यंत्रणा ती थांबल्या जाते ती सगळी.
ती एवढी मोठी यंत्रणा आहे ना, ती स्टॉप होती ना. आज त्याचं जर लॉस काढला, जर तुम्ही त्या यंत्रणेचा दिवसाचा आला तर लाखोमध्ये जातो ना ते, जर ते एक दिवस जरी थांबलं पण तरी. तो जो अडवणारा माणूस आहे तो जनरली राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असल्याशिवाय आपण तरी का भेणार त्याला? नाही, असं काही सांगता येत नाही. ओके. असं काही नाही. जनरल कोणी समजा कोणा आता आर्थिक गोष्टीचं इंटरेस्ट आले की लोकांचं थोडे ह्या गोष्टी होतातच ना थोडं ते. तर त्याच्यानंतर ते मग काय झालं, मग ते हळूहळू कंपनीचे काही गोष्टी चुकत गेल्या कंपनीचे. मग त्यांनी गुंडांची मदत नाही, घ्यायला त्यांनी तसं नाही केलं. हम्म. मग आधी तर आला माणूस, त्याला 10,000 रुपये देऊ त्याला. तू आपलं एवढं मोठं मशिनरी उभा आहे तर कशाला उभं नुकसान करा. इकडे 5 लाख रुपये होतं, इकडे 10. मग ते दुसऱ्याला कळालं की आपल्याला 10,000 रुपये मिळाले त्याला, चला आपण 15 मागू. आपण 15 मागू. हे अशा टाईपमध्ये काय झालं, ही प्रवृत्ती म्हणजे म्हातारी मेल्यास दुःख नाही काळ सोकावतो म्हणतो ना आपण, ते तसा प्रकार झाला तो सगळा. आणि त्याच्यात मग हे काय झालं की हे कंपनी मग आज आपल्याला टाइम बॉन्डिंग प्रोजेक्ट असतात सगळ्यांचे लिक्विड डॅमेजेस लागतात, सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे हे लोकही त्याच्यामध्ये वाहत गेले कंपनीमध्ये. पण मी तुम्हाला आजही मी सांगतो बरं का, मी आजही प्रोजेक्ट करतोय ना बीडमध्ये, तर मी ह्या गोष्टीच्या अजून आहारी गेलेलो नाही, तुम्हाला स्पष्ट सांगतो. आणि तुम्ही माझ्या बाबतीत कुठेही बीड जिल्ह्यात कोणत्याही प्रोजेक्टला विचारलं तुम्ही तरी तुमचे ते पण काही कंपन्यांना आता तुमच्याबद्दल तर तुम्ही एवढं स्पष्टपणे बोलत आहात, तर तुम्ही सांगतच आहात ना, काही कंपन्याला ज्या वेळेला हे लोक जे त्यांना जमिनीवरती त्रास देत होते, जे कोणी असेल, त्यांना आवरणं मुश्किल झालं, त्यावेळेला मग त्यांनी इतर गोष्टी करायला सुरुवात केली. मग ते करत असतील ना, इतर गोष्टी जात असतील, इतर गोष्टीकडे जातात. मग ते वेगवेगळ्या गोष्टी घटक येतात ते सगळ्या गोष्टीमध्ये. असं होतं ते सगळं. ते जे व्हायला नव्हतं पाहिजे समजा ते होत गेलं. मग नंतर आज आता आपणही ह्या गोष्टी करतो ना, समजा आपण एक तर करताना माझं पहिल्यापासून तत्व आहे माझा की आज आपले डॉक्युमेंट परफेक्ट असावेत. ज्याच्या हक्काचे पैसे 10 रुपये त्याला 11 रुपये देत. पण असे जे विचित्र प्रवृत्ती जे आहेत समजा, जे गाव अडवणे किंवा हे करणे, त्याला बिलकुल भीक घालू नका. 2 दिवस उशीर होईल तुम्हाला, पण जेव्हा समोरच्याच्या लक्षात येईल की हे काहीच मिळत नाही आपल्याला तिथं, मग ते नाच सोडतात लोक. असं झालंय तुमच्याबद्दल? झालं होतं ना. मी मूळचा बीडचा आहे तरी मी म्हणजे माझ्यावर होणार नाही असं काही नाही, होतच ना माझ्याबरोबर. आपल्या त्या भागामध्ये मराठवाड्यात किती कंपन्या आल्यात? एक. आणि सगळं मिळून तिथे इन्स्टॉलेशन सोलार आणि विंडचं किती? एक अप्रॉक्सिमेटली सांगितलं तरी चालेल. आता साधारण माझ्या हिशोबाने तुळजापूरपासनं त्या याच्यापर्यंत संभाजीनगरला जाणारच नाही प्रोजेक्ट आपलं याच्यापर्यंत संपल, मांजर चुंब्यापर्यंत. तिथपर्यंत साधारण 2000 मेगावॅटच्या आसपास बसेल सगळं. झालं तेवढं इन्स्टॉलेशन? नाही, होईल, चालू आहे. त्यातलं किती झालं असेल इन्स्टॉलेशन? इन्स्टॉलेशन झालं असेल त्यातलं माझ्या अंदाजाने 400 मेगावॅट पर्यंत झाला असेल. म्हणजे अजून 1600 मेगावॅट. आणि कोणत्या कोणत्या मोठ्या कंपन्या तिथे आलेल्या आहेत? जसं JSW आहे, जिंदाल आहे, JSW आहे. त्याच्यानंतर तुमची हे सगळे आता काय झालं, आता पूर्वी मॅन्युफॅक्चरर जे होते OEM सगळे, OEM म्हणजे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चर त्याला म्हणतात OEM. तर ते काय करायचे, टर्नकी प्रोजेक्ट घ्यायचे. पण आता त्यांनी काय केलं, फक्त मॅन्युफॅक्चरिंग करून आमच्यासारखे जे इन्फ्रा डेव्हलपर आहेत समजा मोठे, त्यांच्याकडनं ते करून घ्यायचं सगळं. ते अशा टाईपमध्ये IPP कंपन्या आता करून घेतात. तर ह्याच्यामध्ये आता टोरेंट पॉवर एक आहे माझं, ज्यांचं टोरेंट तो गॅसवालेच का? हो, गॅसवाले. अच्छा, ते सगळे जे त्यांना सगळे वेस्टर्न रिजनचा गॅसचा पुरवठा त्यांच्याच आहे, CNG. बाकी मला गॅस बद्दल त्यांच्या सेक्शन बद्दल टोरेंट आहे, JSW आहे, JSW आहे. शापूरजी पालनजीची पण इन्व्हेस्टमेंट आहे असं मी ऐकलं. वेगळी कंपनी, ती सोलारमध्ये, पण आपली इकडे नाहीये ती. ठीक आहे. आणखी कुठल्या कंपनी? सेरंटिका म्हणून एक आहे. त्याच्यानंतर O2 पॉवर म्हणून एक आहे. त्याच्यानंतर अजून रिन्यू पॉवर आहे. आणि टाटाचंही मध्ये चालू झालं होतं, पण काही कारण असतं मला वाटतं टाटाचं थांबलेलं. का थांबलं? मग आयडिया नाही टाटाचं. मला माहिती अशी आहे की इतक्या मोठ्या कंपन्यांना सुद्धा ह्या सगळ्या लोकांकडनं काही ना काहीतरी स्वरूपाचे त्रास झाले. आता माझा स्पेसिफिक प्रश्न कुणाही व्यक्तीबद्दल नाही आहे, कारण तुम्हाला ते तुम्ही उत्तर देणं मला ते अपेक्षित नाही, कारण तुमचा व्यवसाय म्हणून. तरी सुद्धा महाराष्ट्रात हे कळायला पाहिजे की कंपन्यांनी ह्या लोकांना खंडणी द्यायला का सुरुवात केली? हे बघा, खंडणीच्या बाबतीत जर विचाराल ना, तर मला कधीच वेळ आलेला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला नाही, पण मला त्या गोष्टी त्या लोक आपण ओपनही करत नाहीत ना. समजा तर तुम्ही काही केलं असेल कोणाची किंवा काय असेल, नाही, पण ऑफ रेकॉर्ड तुम्हाला चर्चा झाली असेल ना, किंवा ह्या कारणामुळे काय होतं माहितीये का, की माझा प्रॉब्लेम म्हणजे विषय असा आहे माझ्या वैयक्तिक बाबतीत, बीडच्या बाबतीत, की हे जेवढे आमचे मित्रच आहे सगळे राजकारणी जेवढे आहेत समजा बीड जिल्ह्यात, सगळे टोटल, म्हणजे मुंडे साहेब तर माझे उपाध्यक्ष असल्यापासून माझे मित्र आहेत होते. धस साहेबही माझे जवळचे मित्र आहेत. म्हणजे सगळे आम्ही समवयस्क आहेत थोडक्यात तुम्हाला सांगतो. एक 2-4 वर्षाचा वयामध्ये फरक असेल. तर आम्ही आष्टीमध्ये पण तुम्हीच केलं का इन्स्टॉलेशन? आष्टीचं मी नव्हतं. सुरेश दसांच्या मतदार? नाही,
तर ते पहिल्यापासून काय झालं, आम्ही एकत्र असल्यामुळं काही अडचणी जरी असल्या कोणाच्या जरी ते कसे सॉल्व्ह करायचे, तर कधी कधी त्यांचं मला म्हणजे फोनही येतो किंवा हे कसं ह्याच्यात मार्ग कसा काढायला पाहिजे काही नाही असं आजही आपण म्हणजे आम्ही फार जवळ रिलेशन आहे सगळ्यांचे ऑफ आमचे. रेकॉर्ड मध्ये तुम्हाला कळालेली गोष्ट काय काय का कंपन्यांनी अशा पद्धतीनं, कारण आता हे आवाजाचं प्रकरण तर ऑन रेकॉर्ड आहे, हो, हो. पोलिसात नोंद झालेलं प्रकरण मला एक आहे. सांगू का, आवाडा कंपनी ही आत्ता नवीन आलेली, त्याच्यामुळे आवाडामध्ये ती मध्य प्रदेशची कंपनी आहे का? माहीत नाही अजूनही मला ते, म्हणजे आत्ता लेटेस्ट मधली ती 1-2 वर्षातली कंपनी होती आणि त्याच्याबद्दल म्हणजे मला त्या कंपनीतला सिंगल माणूसही कोणी ओळखीचा नाही आहे माझा कंपनीमधला आवाडा. पण मग हीच अपप्रवृत्ती आहे का, ह्याच्याशिवाय आणखी काही बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत? नाही, ह्याच्यावर मी ना सांगू शकत नाही तुम्हाला, कारण कसं आहे माहिती आहे का, मला हे लोक माझ्याशी ओपनही होत नाहीत ना, दुसऱ्या कंपनीवाले ओपन पण झाले या आपण सगळ्या विचारतो ते. प्रोसेसमध्ये शेतकऱ्यांचा जो असंतोष आहे हां. तो का दिसतो? काय आहे, काही काही ठिकाणी काय करतात माहिती आहे का, समजा माझ्यासारखा डेव्हलपर आहे समजा किंवा एवढं काही असं आपण असे माझ्या एवढा समजा एक डेव्हलपर अजून एक आहे इथं समजा ते अशी तुमच्यासारखे डेव्हलपर किती आहेत? म्हणजे मोठे 2च आहेत. तुम्ही आणि अजून एक आहेत पुण्यातले, त्यांचं नाव एक्झॅक्ट मला लक्षात येईना. बाकीचे काय करतात मग, रोडचं काम घेणार, कोणी फक्त सबस्टेशनचं काम घेतं, कोणी इलेक्ट्रिकल लाईनचं काम घेतं. असं आहे. आपलं तसं नाही, आपण holistic सगळंच तुम्ही करता. सगळंच आपण करतो. त्याच्यामुळं काय आहे की हे छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये काय होतं की मग आज ते समजा त्याची कॅपॅसिटी, फायनान्शियल कॅपॅसिटीच नसते काम करण्याची किंवा काय असतं समजा, मग तो हात वर करतो. मग हात वर केलं की मग ते दुसरा टाकायचा, मग दुसरा कुठला लोकलचा असतो किंवा काय होतं, मग ते लोकलचे लोक काही कधी कधी ब्लॅकमेल करतात किंवा काय अशा गोष्टी होतात. बाकी काय असतं ब्लॅकमेलचं स्वरूप पैसेच. हा ब्लॅकमेल म्हणजे तसं नाही, समजा पैसे असतील किंवा मग मला हे 2 लाख रुपयाला तुम्ही रोड दिलेला आहे समजा, तर मला 3 लाख पाहिजे जाऊ समजा, असं अशा टाईपमध्ये होतं थोडं. किंवा हे जे लोकलचे लोक आहेत, जे इन्फ्लुएन्सर आहेत, ते तुमच्यासारख्या वन टेक सोल्युशन देणाऱ्या लोकांना म्हणत नाहीत का, हे रस्त्याचं काम मला द्या? म्हणतात ना. मला खरा प्रॉब्लेम तिथंच आहे ना. मला सुद्धा म्हणतात ते, म्हणजे माझ्या बाबतीत तुम्हाला तेच सांगितलं की हे सगळं मी जिल्ह्यातलं असल्यामुळं या सगळ्या गोष्टीमध्ये मला हे प्रेशर येतं नाही या गोष्टीचं. नाही असं नाही, भरपूर लोक प्रेशर करतात मला, पण मी क्वालिटी आणि नाही ते ठीक आहे, पण तुम्हाला कधी असं वाटलं नाही का आपण जरा चुकच केली बीडमध्ये काम करून? नाही, मला नाही वाटत. कारण कसं आहे माहिती आहे का, की तिथल्या शेतकऱ्यांना माझ्यामुळे जो फायदा झालेला आहे साहेब, की जे 30 वर्षाचं लिस्ट त्यांना मिळालं आणि 30 वर्षांनी त्यांची जमीन ती हे दुसऱ्याने कुणीच केलं नसतं तिथल्या लोकांसाठी. तुमच्या आत्तापर्यंतच्या बोलण्यात मला जे लक्षात आलं ते असं की एका पवनचक्कीसाठी 7 एकर जमीन लागते, बरोबर? पूर्वी 6 एकर लागती, 1 एकर रोडला पकडतो बरोबर, असं हा मुद्दा. त्यानंतर पूर्वी अशी पद्धती होती की तुम्ही थेट शेतकऱ्याकडनं जमीन विकत घ्यायचा, तेव्हा 2 लाख रुपये 3 लाख रुपये बरोबर. त्यावेळेस रेट होता 2000. आणि आता बदल केला आणि तुम्ही ते 30 वर्षाच्या अग्रीमेंटनी शेतकऱ्याकडनं घ्यायला लागला. त्यासाठी वन टाइम तुम्ही 4.5 लाख रुपये देता. 4.5 लाख पर एकर. आता तिथे इतका मोठा पैसा येत असल्यामुळं, कारण सगळी मशिनरी वगैरे दिसते, तिथले जे लोकल इन्फ्लुएन्सर्स आहेत, जे स्थानिक राजकारणी गुंड काय जे असतील, ते तुमच्यावरती तशा लोकांवरती दबाव टाकायला सुरुवात केली. कंपन्यांची पण चूक झाली. कंपनी ह्याला 10,000 दिले की मग जसं गणपती आणि तशा सगळ्या उत्सवामध्ये उत्सवाचं स्वरूप थोडंसं बाजूला राहतं आणि बाकीच्या गोष्टी त्यात येतात, असा जो आरोप अलीकडेच बऱ्याच मंडळींनी केला, तशा स्वरूपात काही गोष्टी व्हायला लागतात. बरोबर. मग ह्याने 10 दिले, मग ह्याने 15 दिले, मग ह्याने 20 दिले, आणि त्यातनं एक असं एक मोठं साम्राज्य हळूहळू ह्या गावगुंडांचं उभा आहे. आणि हे लोक ज्या वेळेला आपल्याला आवाक्याच्या बाहेर गेले, त्यावेळेला मग आणखीन मोठ्या गुंडांच्या ह्या कंपन्यांनी मग ते अप्रोच होत असतील ना त्यावेळेस. बरोबर. समजा काय म्हणतात ना आपण, ते हिंदीत म्हणतो ते साप नेवले खाताय, नेवला इसको खाताय, तसा प्रकार होत राहतो. मग आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जी लक्षात आली, एकदा इन्स्टॉलेशन दिल्यानंतर फार कमी खर्च असल्यामुळं जो मिळणारा नफा आहे तो या स्थानिक कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या लक्षात आला की हे फारच मोठं आहे प्रकरण. ते असू शकतं ते, म्हणजे मलाही आयडिया नाही. कारण तुम्हाला हायड्रोलिक करायचं असेल तर पाणी लागेल, बरोबर, कोलचं करायचं असेल तर कोळसा लागेल, न्यूक्लिअर करायचं असेल तर न्यूक्लिअर लागेल. इथं काय हवा फुकटच आहे, तिथं काही वेगळं करायची गरज नाही. एकदा इन्स्टॉलेशन दिलं की संपलं. असंच आहे ना. होऊ शकतं तसं ते. त्याच्यातनं येणारा जो पैसा आहे त्यातनं एक उत्पन्न आहे आणि नेक्सस तयार झालेले असू शकतात त्याच्यामध्ये, किंवा बऱ्याच भानगडी असू शकतात त्याच्यामध्ये. अजून तुम्ही काही मला सांगणार आहात की तुम्हाला वाटतं की ह्यातनं ह्या गोष्टी जर दूर झाल्या तर जे अयोग्य वातावरण बीड आणि महाराष्ट्रामध्ये तयार झाले ते होणार नाही? काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? थोडं ह्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे की गव्हर्नमेंटच्या ज्या प्रोसेस आहेत समजा, जशा एन प्रोसेस आहे समजा, किंवा नॉन ॲग्रिकल्चर किंवा तुम्हाला महसूलवाल्यांना मॅनेज केल्याशिवाय ते होत नाही. आपला महसूल कसा आहे माहिती आहे सगळ्यांना. मोजणी तुमची हे मिळतं ते लवकर, न मिळत नाही असंही नाही. काही काही पैसे दिल्याशिवाय मिळत नाही. नाही त्याच्यातही तुम्हाला सांगतो मी, त्या गोष्टीतही सांगतो मी त्याच्यामध्ये, की आज कसं आहे, येणे हा डीम्ड आहे. डीम्ड येणे म्हणजे तुम्ही जर येण्याचा अर्ज जरी दिला विदिन अ स्टुपिलिटी टाइम पिरियड ते क्लिअर. नाही,
येणे तुम्हाला गव्हर्नमेंटने दिला नाही दिला तरी गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, येणे हा कंपल्सरी कोणता तुम्ही अर्ज दिला की तुम्हाला येणे मिळाल्यासारखे. मग ते ऑलरेडी तुम्हाला ते 4 प्लॉटिंग बद्दल पण आहे का? नाही नाही फक्त ह्याच्याबद्दल रिन्युएबल अच्छा, रिन्युएबलसाठी. हां. त्याच्यानंतर मोजणी आहे. समजा मोजणीचा आज प्रकार काय झालाय साहेब मोजणीमध्ये, की जे जमीन ती आहे समजा आपली डिमार्क करून घ्यायची, आपली 7 एकर जमीन आहे समजा, तर त्या केसमध्ये काय होतं, मोजणीला अर्ज टाकल्यानंतर ऑलरेडी काय झालेलं आहे, इतके ते मोजणीचे प्रकरण पडलेले आहेत त्या याच्यामध्ये यंत्रणाही नाही मग ते नंबर लागत नाही, मग 2-2 महिन्याचे नंबर जातात त्याच्यामध्ये. मग इकडे प्रोजेक्ट हॅम्पर होतात ना त्याच्यात. तर माझं तेवढंच म्हणणं आहे की ते मोजणीचे वगैरे जे विषय आहेत समजा हे बाकी मेडाचे जे आम्हाला परमिशन्स वगैरे लागतात समजा ते फटाफट होतात. ते इथं DJ मॅडम आहे तिथं मेडाला, कादंबरी बलकवडे म्हणून आहेत, तर त्या परमिशन वगैरे फास्ट होतात, ते काही प्रॉब्लेम नाही. परळी स्पेसिफिक एवढं वातावरण बिघडायचं कारण काय? मी कुठल्या व्यक्तीबद्दल तुम्हाला विचारलेलं नाही, कारण मी आधीच तुमची कमिटमेंट तुम्ही मला सांगितलं की मला राजकारणाबद्दल नका विचारू. परळी स्पेसिफिक वातावरण बिघडायचं कारण काय? किंवा तुम्हाला परळी नसेल बोलायचं तर बीडमध्ये वातावरण बिघडायचं कारण काय? नाही, बीडमध्ये वातावरण म्हणजे मी आता तिथं असतो हे जे विषय आहे तर मी प्रोजेक्ट पुरताच तिथं जातो समजा आत्ता सध्या गेटला. त्या बाकी गोष्टीच्या भानगडीत मी कधी फंदातही पडत नाही काय चाललंय राजकीय याच्यात, कारण कसं आहे सगळे मित्र आहेत सगळेचे सगळे. मग त्याच्यापेक्षा त्या मिक्स होण्यापेक्षा आपण आपलं हे राहिलेलं बरं राहील सगळ्या गोष्टी. परळीबद्दल तुम्हाला काही बोलायचं नाही नाही कशाचं कोणत्याच राजकीय गोष्टीबद्दल मी पहिल्यांदाच सांगितलं की मी पण तुम्हाला स्पेसिफिक प्रश्न नाही विचारला. आता ह्या सगळ्या गोष्टी व्यतिरिक्त आपल्याकडे ह्या ऊर्जेला किती वाव आहे आणि त्यातनं किती एम्प्लॉयमेंट जनरेट होऊ शकते? आता महाराष्ट्राची प्रॉस्पेरिटी किती आहे त्याच्यामध्ये? काय प्रॉबिबिलिटीज बनलेल्या आहेत महाराष्ट्रात? आज काय झालंय की आज हे इन्फ्रा वर्कमध्ये ना लोकल लोकांना भरपूर त्याच्यामध्ये स्कोप मिळू शकतो बरं का, पण त्याच्यासाठी लोकल जो माणूस आहे समजा जे काम करणारे लोक आहेत त्यांनी पण थोडं टेक्निकली स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. ओके. तर ते जर टेक्निकली स्ट्रॉंग झाले तर इथंच बऱ्यापैकी काम आपलं लोकल लेवलला काम होऊ शकतं. त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करतो बराच की 33 KV लाईन असेल समजा तर MSCBचे जे लोक आहेत आपले कॉन्ट्रॅक्टर आहेत लोकली त्यांनाच आपण यूज करून घेणे तिथं, त्यांना ते काम देणे त्यांना. तर जेवढं मॅक्झिमम काम आपल्या ह्याच्यात देता येईल आपल्याला, जेवढं मॅक्झिमम काम आपल्याला त्या ह्याला देता येईल लोकल लोकांना तर ते चांगलं होऊन जातं ना त्याच्यामध्ये. शेवटी त्या लोकांनाही प्रोजेक्ट आला म्हणजे काही ना काहीतरी अपेक्षा असतातच प्रत्येकाच्या त्याच्यामध्ये. आज सिक्युरिटी आहे, तुमच्या प्रत्येक मशीनला 2 किंवा 3 लोक लागतातच सिक्युरिटीला समजा. काम फार नसतं तिथं, काय जाऊन मशीनच्या खाली जाऊन बसायची गरज नसते काठी. आपल्या घरातून जरी त्यांनी मशीन बघितली तरी त्याचं काम होऊन जातं, त्याचं काही झालं तर त्याला रिपोर्ट करायचा असतो फक्त. बाकी काय एवढं तो जनरेशन आहे, तो सिक्युरिटीचाही मोठं जनरेशन आहे. ज्यांच्या जमिनी घेतो समजा तेच लोक लावून टाकायचे तिथं तिथले असतात, तर तेही काम होऊन जातं त्या लोकांचे ते. तर याच्यामध्ये मी असं ऐकलं की सचिन तेंडुलकर असेल किंवा ऐश्वर्या रॉय बच्चन असेल किंवा ऋतिक रोशन असेल, तर हे सगळे इन्व्हेस्टर याच्यामध्ये आहेत असं म्हणतात. असे आहेत हे इन्व्हेस्टर? पूर्वी होतं ते 2010 पर्यंत जे आहे ना हे लोक होतात इंडिव्हिज्युअल पार्क करायचे त्यावेळेस. ते म्हणजे 100 मेगावॅट आहे ना तर ह्याच्यातलं समजा राहुल कुलकर्णी आहेत ते 5 मेगावॅट केलं, राहुल कुलकर्णीचं 5 मेगावॅट, माझं 5 मेगावॅट समजा, यांचं 5 मेगावॅट, अशा टाईपमध्ये ते पार्क बनवायचे ते. मग त्यावेळेस काय होतं, त्यावेळेस इन्कम टॅक्स बेनिफिट होते जास्त, इन्कम टॅक्स बेनिफिट होते जास्त. त्याच्यानंतर तुमचे सबसिडी होती त्यावेळेस, त्याच्यामुळं ही मंडळी त्याच्यामध्ये बऱ्यापैकी त्यावेळेस आली. आणि नंतर काय झालं, रेटही चांगला होता 5.71चा. पण नंतर झालं काय की ह्या इंडिव्हिज्युअल लोकांना ते टाकणं, मग ते काय फायनान्शियली ते बसणं झालं ते गणित ते. मग ह्याच्यात मोठ्या IPP कंपन्या आल्या. IPP म्हणजे इंडिव्हिज्युअल पॉवर प्रोड्युसर. ओके. हां, मग त्यांनी काय केलं, डायरेक्ट 100 मेगावॅट आमचं लावा. आता प्रायव्हेटमध्ये कुणी लावत नाही आता की माझं 2 मेगावॅट. आता ते सोलारमध्ये चालू झालं. हो, मी ऐकलं सोलारमध्ये 2 मेगावॅट, माझं 1 मेगावॅट, म्हणजे सगळ्यांनी मिळून 25-30 लोकांनी एकत्रित द्यायचं, माझे 2 मेगावॅट तुझे 5 मेगावॅट असं करायचं. नाही ते पण झालं. आणि आता सोलारमध्ये नाही ते पण आहे. आणि इंडिव्हिज्युअल 33 KV लेवलला आहे ना शासनाने फार चांगलं धोरण काढलेलं आहे आता, की त्यांना आता बाहेरून वीज आणायची गरजच पडणार नाही. प्रत्येक सबस्टेशनला 10-10 मेगावॅट बसते आता जवळपास 33ला. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ते त्याच्यामध्ये इतकं छान झालंय ना ते आता, की प्रत्येक गाव कधी तुम्हाला लाईट जाईल म्हणून असं वाटत नाही. अजून 1-2-5 वर्षात आहे ना सगळे हे विषय क्लिअर होऊन जातील. त्यांचे ऍग्रिकल्चर पंपही याच्यावर करायला लागले, सोलारवर सगळे आता. त्याच्यामुळे ऍग्रिकल्चर पंपही जोरात चालतील सगळे, म्हणजे लाईट लागणार नाही. ओके. आता तुमची एक उद्योजक म्हणून आवादा कंपनी संदर्भातल्या ह्या प्रकरणामध्ये काय कारवाई व्हायला हवी असं तुम्हाला वाटतं, की जो बिझनेसच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे? नाही, आता त्यांचे एक्झॅक्ट फॅक्ट्स काय आहेत काय नाहीत सगळे ते चेक करूनच ते जे गव्हर्नमेंटचे नियम असतील, कानून असतील त्याप्रमाणे व्हायला पाहिजे ते मागे.
एक्झॅक्ट फॅक्ट्स काय झालेले आहेत काही नाही हे सगळं चेक करून परळीमध्ये देणं दहशतीचं वातावरण हे खरं आहे का? नाही परळीच्या बाबतीत मी पण काही देऊ बीडमध्ये दहशतीचं वातावरण आहे हे नाही तुम्हाला बीडमध्ये नाही वाटत नाही वाटत? नाही परळीत पण वाटत नाही वाटत नाही मला म्हणजे परळीचं मी तिकडे जात नाही परळीला कारण माझा काही बीडमध्ये project आहे ना बीडमध्ये नाही काही ते कुठल्या राजकीय नेत्याने तुम्हाला कधी त्रास दिला? नाही 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 मी त्या बाबतीत मी स्पष्ट सांगितलं तुम्हाला आधी त्याचं कारण असं आहे की हे सगळे माझे समवयस्क आणि मित्र आहेत माझे ठीक आहे. मलाच उलट काही अडचण आली तर मी त्यांनाही फोन करतो आणि त्यांना काही अडचण आली ते मला विचारतात किंवा याच्यात कसं करायला पाहिजे. थँक्यू साहेब. खूप खूप तुमची ही मुलाखत अत्यंत महत्त्वाची होती. आणि बघा असं आहे की त्यांनी त्यांच्या मर्यादेमध्ये तुमच्याही लक्षात आलं असेल त्यांच्या मर्यादा काय आहेत ते त्या मर्यादेमध्ये व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीनं आणि आत्ता जे इन्स्टॉलेशन झालेलं आहे त्याच्या दृष्टीनं जे तुमच्या माझ्या मनातले प्रश्न आहेत त्याची उत्तरं दिलेली आहेत. कायदेशीर बाब वेगळी आहे ती कायदेशीर तपास वगैरे आहे तो कळतोच आहे. त्यांच्याही बोलण्यातनं काही मधले अर्थ जे आहेत ते तुम्हाला कळलेच असतील हे तुम्ही समजून घ्या. वेळेची मर्यादा आहे मला माहिती आहे की त्यांच्याकडे इतक्या तांत्रिक गोष्टी आहेत ज्यात त्यांना मला सांगायच्यात तुम्हालाही त्या समजून घ्यायच्यात पण पुन्हा एकदा ते वेळेची मर्यादा असल्यामुळं या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ना तुमचे सगळे प्रश्न टाका. दुसरा भाग मी त्यांच्याबरोबर करणार आहे कारण आमची आता ही टीम एका वेगळ्या कामासाठी बाहेर जाणार आहे आणि त्यामुळं वेळेच्या मर्यादेअभावी आपण हा थोडासा मला अजून खूप सविस्तर त्यांच्याकडनं समजून घ्यायचं पण पुढचा मी भाग जरूर करेन त्यावेळेला हे प्रश्न त्यांना विचारा. कॅमेरा निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी NDTV मराठी पुणे.